नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षा म्हणजे स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन याचा 2025चा अभ्यासक्रम आलेला आहे. त्यामध्ये पूर्व आणि मुख्य दोन्हीचा अभ्यासक्रम आलेला आहे. तर तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, त्यामध्ये पेपर पहिला अनिवार्य 200 गुणांसाठी असणार आहे आणि गुण असणार आहेत 200, कालावधी 2 तास, मानक म्हणजे पदवीचा दर्जा असणार आहे आणि पेपर आपला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत असणार आहे. आणि पेपरचे स्वरूप काय असेल पूर्व परीक्षेचं, तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे आधी जसं 2024चा पेपर झाला त्याच पद्धतीने पेपर होणार आहे. आणि दुसरा पेपर आहे पेपर 2 अहर्ताकारी म्हणजे ह्या पेपरचे गुण म्हणजे रिझल्ट काढताना घेतले जाणार नाही, फक्त पासिंग असणार आहे. तर त्याला गुण आहेत 200 एकूण, कालावधी 2 तास आणि घटक दिलेला आहे. घटक क्रमांक 1 ते 5 हा पदवीचा स्तर राहील, म्हणजे त्यामध्ये आकलन वगैरे असेल. आणि घटक क्रमांक 6 हा 10वीचा स्तर आणि घटक क्रमांक 7 10वी किंवा 12वीचा स्तर. आणि या दोन्ही पेपरचे स्वरूप काय आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षा हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपातच राहील, पेपर 1 आणि पेपर 2. यामध्ये टिपमध्ये दिलेलं आहे का, वाचा बघा. सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 म्हणजे सी-सॅट हा अहर्ताकारी म्हणजे क्वालिफायडिंग असणार आहे. तर अर्हता प्राप्त करण्यास किमान 33% गुण मिळवणे म्हणजे ह्या 200 गुणांपैकी 33% गुण मिळणे आवश्यक राहील. आणि या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराचाच पेपर क्रमांक 1 मधील गुणाच्या आधारे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे हे दोन्ही पेपर झाल्यावर पेपर क्रमांक 2 आधी चेक केला जाईल आणि पेपर क्रमांक 2 मध्ये जर तुम्हाला 33% गुण मिळाले असतील तर पेपर क्रमांक 1 चेक केला जाईल आणि त्यानुसार मग ते गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाईल. तर बघा, पेपर 1 नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. तर पेपर क्रमांक 1 करिता व पेपर क्रमांक 2 मधील जे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे जे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नाकरिता नकारात्मक गुणदान राहील. म्हणजे यामध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग या प्रश्नांना नकारात्मक गुण नसणार आहेत. मग बाकी सर्व प्रश्नांना नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर यामध्ये दिले आहे प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास किंवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिके पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता सुद्धा 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कारवाई त्या आधारे केले जाईल. बरं, म्हणजे रिझल्ट लागताना जर कधी अपूर्णांकामध्ये जसं 2 पॉईंट 3 पॉईंट जरी कमी असला तरी तो कमीच राहणार आहे. म्हणजे अपूर्णांकामध्ये आला रिझल्ट तर अपूर्णांकातच राहील, त्याला पूर्ण करता येणार नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर नकारात्मक गुण पद्धती लागू होणार नाही. म्हणजे जे प्रश्न आपल्याला येत नाही अजिबातच ते प्रश्न सोडून दिलेलेच बरं. तर बघा, पूर्व परीक्षेच्या पेपर 1चा अभ्यासक्रम काय दिलेला आहे बघा. पहिला आहे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. दुसरा आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांसह म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भासह भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळी आहे. त्यानंतरचा तिसरा आहे महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल आहे अभ्यासक्रमाला. त्यानंतर चौथा दिला आहे भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न हे दिलेलं आहे. तसं या ठिकाणी नवीन खूप अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे. जसं प्रशासन या ठिकाणी आहे, आपल्याला भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचं अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर सार्वजनिक धोरण आहेत, हक्कविषयक प्रश्न ते तर आपण आधी अभ्यासतच होतो. तर अशा पद्धतीनं आहे राज्यशास्त्रामध्ये. त्यानंतर 5वं आहे आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आधीचंच आहे ते.
पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता व हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न याला विषय विशेष तज्ञाची गरज नाही. त्यानंतर म्हणजे त्यानंतरचा 7वा विषय दिलाय सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हटलंय त्यांनी रसायनशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र वगैरे असं दिलेलं नाही. विज्ञान म्हणजे विज्ञानमध्ये जेवढे विषय येतात आपलं ते सगळं जूलॉजी, बायोलॉजी सगळे विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. तर त्यानंतरचा पेपर 2 आहे. पहिलं असणार आहे आकलन, दुसरं आहे संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्ये, तिसरं दिलं आहे तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, चौथं दिलं आहे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण, पाचवं दिलं आहे सर्वसाधारण मानसिक क्षमता आणि सहावं आहे मूळ संख्याता म्हणजे अंक आणि त्यांचे संबंध, परिणामाचा क्रम इत्यादी. आणि ह्या 10वीच्या स्तरावर असणार आहे. त्यानंतर विधानुयोजन म्हणजे त्यामध्ये तक्ता, आलेख, कोष्टक किंवा म्हणजे विधाने दिली असतील आणि त्या पर्याय असेल तशा पद्धतीचं, आणि हा दर्जा 10वीचा स्तर राहील. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य हा सुद्धा दर्जा इयत्ता 10वी किंवा 12वीचा स्तर दिलेला आहे. अशा प्रकारे पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे पेपर 1 आणि पेपर 2. इयत्ता 10वी आणि 12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी, पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग, प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फतच करण्यात येईल. ती दुसरं टीप दिलं आहे की प्रश्न बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. त्यानंतर तिसरा टप्पा दिला आहे, टीप दिला आहे की मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो किंवा ती बसला नाही तर अशा उमेदवाराच्या मूल्यांकनासाठी विचार करण्यात येणार नाही. जर आपण दोन्ही पेपरला बसणाऱ्याच उमेदवाराचं पेपर चेक होईल. तर अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा अभ्यासक्रम आहे. त्यानंतर बघा मुख्य परीक्षा कशा पद्धतीचे म्हणजे स्वरूप काय आहे, परीक्षेची योजना कशी असणार आहे ते बघा. तर परीक्षा लेखी परीक्षा असणार आहे, मुलाखत आणि व्यक्तिगत चाचणी सुद्धा असणार आहे आणि एकूण 2025ला सुरू झाले 2025 गुण एकूण आहेत. तर लेखी परीक्षा ही किती तर 1750 गुणाची लेखी परीक्षा, प्रश्नपत्रिकांची संख्या 9 राहणार आहेत आणि जे मुलाखतीला 275 गुण आहेत. एकूण 225 गुण मुख्य परीक्षेसाठी आहेत. तर त्यामध्ये बघा पेपर 1 हा मराठी असणार आहे, त्यामध्ये 300 गुणाचा असणार आहे. माध्यम मराठी, कालावधी 3 तास असणार आहे. अहर्ताकारी किंवा अनिवार्यता 25% गुणासह अहर्ताकारी म्हणजे हे जे पेपर आहेत ह्या पेपरमध्ये कमीत कमी 25% तरी गुण मिळवणे अनिवार्य आहे. आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे, वर्णनात्मक. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वर्णनात्मक असणार आहे, लक्षात घ्यायचं. मुख्य परीक्षा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025, तर त्याचं वर्णन परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, वर्णनात्मक असणार आहे. पेपर 1 आपण बघितलं. त्यानंतर पेपर 2 इंग्रजी आहे, त्यामध्ये एकूण गुण 300 आहेत. मानक 10वी आणि माध्यम इंग्रजीच राहील, इंग्रजीसाठी इंग्रजीच. कालावधी 3 तास, यामध्ये सुद्धा 25% गुण मिळवणे अनिवार्य आहे. त्यानंतर आहे पेपर 3. पेपर 3 निबंधाचा असणार आहे, यामध्ये गुण आहेत 250. दर्जा असणार आहे पदवीचा आणि माध्यम मराठी किंवा इंग्रजी. निबंधासाठी माध्यम कोणतं आहे, मराठी किंवा इंग्रजी. आणि त्यानंतर कालावधी आहे 3 तासाचा. त्यानंतर पेपर 4 आहे सामान्य अध्ययन 1, ते 250 गुणासाठी. दर्जा पदवीचा आहे, माध्यम मराठी किंवा इंग्रजी आणि कालावधी 3 तासाचा आहे. त्यानंतरचा आहे पेपर 5. त्यानंतरच्या आपण पेपर 4 वाचलं नाही का, सामान्य अध्ययन, बरोबर. त्यानंतर पेपर 5 आहे सामान्य अध्ययन 2, तर 250 गुणासाठी पदवीचा दर्जा आणि माध्यम असणारे मराठी किंवा इंग्रजी आणि 3 तासाचा कालावधी आहे. त्यानंतर पेपर 6 सामान्य अध्ययन 3, तर तो 250चा आहे आणि आपला दर्जा असणार आहे पदवीचा. माध्यम असणार मराठी किंवा इंग्रजी, म्हणजे इंग्रजी किंवा मराठी हे 2 माध्यम असणार आहेत आणि 3 तास आहे. त्यानंतर आहे पेपर 8. हा वैकल्पिक विषय आहे. पेपर क्रमांक 1, 2 विषय
वैकल्पिक आहे त्यांनी देऊन दिलं आहे, म्हणजे पर्यायी विषय आहेत आपल्याला. तिथून 2 विषय आपल्याला निवडावे लागणार आहेत पेपर 8 आणि पेपर 9साठी. तर वैकल्पिक विषय पेपर 1 हा 250 गुणांचा असणार आहे आणि दर्जा पदवीचा असणार आहे आणि माध्यम मराठी किंवा इंग्रजी कालावधी 3 तास आहे. त्यानंतर पेपर 9 हा सुद्धा वैकल्पिक विषय आहे, पेपर क्रमांक 2. एकूण म्हणजे किती 250 गुणांसाठी असणार आहे आणि दर्जा पदवीचा असणार आहे आणि माध्यम मराठी किंवा इंग्रजी याला सुद्धा 3 तास आहे आणि हे वर्णनात्मक किंवा पारंपरिक पद्धतीने हे पेपर होणार आहेत आणि हे पेपरचे मार्क अनिवार्य आहेत. जे मराठी आणि इंग्रजी हे पेपर 1 आणि पेपर 2 आहे यांच्यामध्ये फक्त 25% गुण कमीत कमी मिळवणे अनिवार्य आहे. पण जे पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6 आणि पेपर 7, पेपर 8, पेपर 9 ह्या पेपरचे जे म्हणजे मार्क आहेत ते आपल्या रिझल्टसाठी मोजले जाणार आहेत. यामध्ये दिलेच असणार. टिप बघा यामध्ये दिलं आहे, पेपर क्रमांक 3 ते 7 साठी उमेदवाराला प्रश्नपत्रिकेतील उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध असेल. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरसाठी मराठी व इंग्रजी माध्यम नमूद केले असेल त्याच भाषेतून म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तरे देता येतील. ज्या विषयाचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्या विषयातील उत्तरे केवळ इंग्रजी भाषेतच द्यावे लागेल. मुख्य परीक्षेचे ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम उमेदवारांना निवडावे लागेल, त्याची त्यांनी नोंद घ्यावी. वरील नियमाचे अनुपालन न केल्यास त्याच्या उत्तरपत्रिकेचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही. त्यानंतर प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात येतील. भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि इंग्रजी म्हणून नमूद केलेल्या माध्यमातून विषय वगळून, म्हणजे हे विषय वगळून झाले, म्हणजे भाषा प्रश्नपत्रिका मराठी साहित्य आणि इंग्रजी हे वगळून, कारण मराठी साहित्य आहे तर मराठी साहित्यातच म्हणजे तो पेपर राहील, इंग्रजी जे आहे ते इंग्रजीमध्येच राहील म्हणून त्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर बघा पेपर 1 म्हणजे त्याच्या डिटेलमध्ये सुद्धा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. तर मी जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे वाचत आहे. सगळे जे वैकल्पिक विषयाचे सुद्धा सगळ्याच सब्जेक्टचे त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. तर मी संपूर्ण वाचणार नाही. जर तुम्हाला हे PDF तुम्हाला डिटेलमध्ये वाचायची असेल तर बुल्सआय अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर मी अपलोड केलेली आहे. तिथं तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला किंवा तुमचे कोणी मित्रमैत्रीण कोणाला पण राज्यसेवा मुख्य म्हणजे राज्यसेवा 2025 अभ्यास करायचा असेल तर हा अभ्यासक्रम त्यांना उपयोगी ठरेल. पेपर क्रमांक 1 300 गुण मराठी भाषेचा अर्थकारी पेपर आहे हा, म्हणजे पात्रता आहे फक्त. महत्त्वाच्या गद्याचे वाचन आणि आकलन क्षमता मराठी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हे या पेपरचे उद्देश आहे. बरोबर. प्रश्नाचे स्वरूप स्थूल मानाने पुढील प्रमाणे असेल. कशा पद्धतीचे स्वरूप असेल बघा. दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, म्हणजे ह्या पॅसेज दिला जाईल मराठी आणि त्यावर प्रश्न दिले. दुसरं आहे संक्षिप्त लेखन करायला लागेल. त्यानंतर 3 परिपाठ आणि शब्दसंग्रह. चौथा आहे लघुनिबंध आणि 5वा आहे इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी भाषेत अनुवाद. म्हणजे असं इंग्रजीचा पॅसेज दिले जाईल, तो मराठी भाषेत भाषांतर करावं लागेल आणि दुसरं आणि मराठीचा पॅसेज दिले त्याला इंग्रजी भाषेत अनुवाद करावे लागेल. हा पेपर अर्थकारी स्वरूपाचा असेल. या पेपरमधील गुण मानांकनासाठी मोजण्यात येणार नाही. म्हणजे हा पात्रता गुण म्हणजे पात्रता पेपर आहे. जसं आता राज्यसेवा पूर्वला CSAT जसा पात्रता पेपर आहे तशासारखाच मराठी आणि इंग्रजी मुख्यला 2025च्या पात्रता पेपर ठेवलेला आहे. त्यानंतर पेपर 2 सुद्धा तसंच आहे, इंग्रजी भाषेचा अर्थकारी पेपर. यामध्ये सुद्धा तसंच आहे की महत्त्वाचे गद्याचे वाचन आकलन क्षमता इंग्रजी भाषेत स्पष्टपणे आणि अचूकरित्या कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता तपासणे ह्या उद्दिष्टाने पेपर असणार आहे. तर स्वरूप दिलेल्या परिच्छेदाचे आकलन, संक्षिप्त लेखन. तिसरं दिलं आहे परिपाठ व शब्दसंग्रह. 4 दिला आहे लघुनिबंध आणि हा पेपरसुद्धा अर्थकारी स्वरूपाचा आहे. या पेपर ते गुण मानांकनासाठी मोजता येणार नाही. त्यानंतर पेपर 3 निबंध आहे 250 गुणांसाठी. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावर निबंध लिहिणे आवश्यक असेल. निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.
तर जे जे व्यक्ती म्हणजे संपादकीय जसं मराठी भाषेमध्ये ज्यांना पेपर द्यायचा आहे त्यांनी लोकसत्ता वगैरे संपादकीय पेपर किंवा जे तज्ज्ञ व्यक्तीचं म्हणजे थॉटचे वगैरे असं वेगवेगळ्या विषयाचे जे लेखक असतात तर ते लेख वगैरे लिहितात चांगल्या प्रकारे म्हणजे एखाद्या चांगल्या समस्यावर वगैरे असे भाष्य करतात तर ते वाचणे आकलन करणे महत्त्वाचे राहील. म्हणजे वर्णनात्मक पेपर झाल्यामुळे एक फायदा असा होईल की जे अभ्यासू विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतात प्रामाणिकपणे अभ्यास करून त्यांनी 12वी म्हणजे सगळंच एज्युकेशन म्हणजे पदव्युत्तर पदवीपर्यंत त्यांनी स्वतः अभ्यास करूनच केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झामचा फायदा होणार आहे. कारण पदवीला किंवा एला असताना सुद्धा असं वर्णनात्मकच पेपर त्यांना लिहावं लागले होते अभ्यास करून. आणि त्यामध्ये कोणत्या विषयाला काही आकृत्या काढावा लागला, काही म्हणजे असं चार्ट बनवावं लागलं असं. म्हणजे त्यामध्ये कसं स्वतःच्या म्हणजे कौशल्याचा ह्या पेपरला उपयोग होईल. पाठांतर घोकणपट्टी करून चालणार नाही कारण स्वतःचे थॉट पण यामध्ये उपयोगात पडतील. तर त्यानंतरचा आहे चौथा पेपर आहे सामान्य अध्ययन 1. तो 250 गुणासाठी आहे. यामध्ये काय दिलं आहे, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांसह असं दिलेलं आहे. यामध्ये संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम दिलेला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेले कलेचे स्वरूप, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूचा समावेश केलेला राहील. हे मी संपूर्ण असं सिलेबस वाचत नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. वाटल्यास मी असं पेपर 1 पेपर 2चा अभ्यासक्रम कोणता आहे असं वेगळा व्हिडिओ करते. तर ह्या बघा पेपर 2 पेपर 5 सामान्य अध्ययन 2 असणार आहे. त्यामध्ये काय आहे, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध महाराष्ट्राच्या काही भारांसह. तर हा वाचतो वाटल्यास. भारतीय संविधान त्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, सुधारणा, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत संरचना. त्यानंतर दुसरं दिलं आहे संघ व राज्य यांची कार्य, जबाबदाऱ्या, संघराज्य रचनेशी संबंधित प्रश्न व आव्हाने, स्थानिक पातळीवर अधिकार आणि वित्तीय व्यवस्था यांचे प्रदान आणि त्यातील आव्हाने. मग विविध अंगातील अधिकारांची विभागणी, वादविवारण यंत्रणा व संस्था, भारतीय संविधानिक योजनेची इतर देशाशी तुलना, बरोबर आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्यामुळे. संसद व राज्य विधिमंडळे त्यामध्ये संरचना, कार्यप्रणाली, कामकाज चालविणे, अधिकार व विशेष अधिकार आणि त्यापासून उद्भवणारे प्रश्न, कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना, संघटन आणि कार्य, सरकारची मंत्रालय व विभाग, दबाव गट आणि औपचारिक किंवा अनौपचारिक संघ आणि त्यांची राज्यव्यवस्थेतील भूमिका. त्यानंतर आहे स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांची ठळक वैशिष्ट्ये, विविध संविधानिक पदाच्या नियुक्त्या, विविध संविधानिक मंडळाचे अधिकार, कार्य व जबाबदाऱ्या, वैधानिक, नियामक व विविध अर्धन्यायिक मंडळे, विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे व घटक यांचे संकल्पन व अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्या, विकास प्रक्रिया व विकास उद्योग, अशासकीय संघटना, स्वयंसहायता गट, विविध गट संघ, देणगीदार, धर्मदाय संस्था, संस्थात्मक इतर हित संबंधी व्यक्ती यांच्या भूमिका, समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, यंत्रणा, कायदे, या दुर्बळ घटकाच्या संरक्षणासाठी व लाभासाठी गठीत केलेल्या संस्था मंडळे, आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन यासारख्या सामाजिक क्षेत्रे किंवा सेवाशी निगडीत घटकांच्या विकास व व्यवस्थापन संबंधाचे प्रश्न, दारिद्र्य, उपोषण, उपासमार यांच्याशी संबंधित प्रश्न, प्रशासन, पारदर्शकता व उत्तरदायित्व, ई-शासन, त्यामध्ये कोणते उपाययोजने, परिमाणे, यश, मर्यादा, क्षमता याबाबतचे महत्त्वाचे पैलू, नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि संस्थात्मक व इतर उपाययोजना, नागरी सेवांची लोकशाहीमधील भूमिका, नागरी सेवा जे आपल्या MPSC UPSC आहेत त्यांचे लोकशाहीमधील भूमिका, त्यानंतर भारत आणि शेजारी राष्ट्र यांचे संबंध, तुलनात्मक राजकीय अभ्यास आहे हा. भारत आणि इतर देशातील राष्ट्र आहे यांच्या तुलनात्मक अभ्यास जी MA राज्यशास्त्राला होता. हा म्हणजे इतर जो अभ्यासक्रम दिलेला आहे हा बऱ्यापैकी MA राज्यशास्त्राला अभ्यासक्रम आहे. या ठिकाणी जो अभ्यासक्रम दिलेला आहे MA राज्यशास्त्राला अभ्यासक्रम आहे हा.
त्यानंतरचा दुसरा आहे द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हित संबंधाला बाधा पोहोचवणारी करारनामे. विकसित व विकसनशील देशाच्या धोरणाच्या व राजकारणाच्या भारताच्या हित संबंधावर आणि भारतीय भांडवलदारावर होणारा परिणाम. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्यांची रचना व जनादेश. अशा पद्धतीनं पेपर 2 म्हणजे सामान्य अध्ययन 2 पेपर क्रमांक 5 सामान्य अध्ययन 2 यामध्ये असा एवढा डिटेल अभ्यासक्रम दिलेला आहे. बऱ्यापैकी जे MA राज्यशास्त्राला जो अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी 80-90% तरी अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ह्या गोष्टी MA राज्यशास्त्राला अभ्यासण्यात आलेल्या आहेत. माझे MA राज्यशास्त्र झालेलं आहे म्हणून सांगितलं आणि मी यासाठी हे वाचून काढलं. सगळे विषय मी वाचून काढत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेवढा व्हिडिओ बघायला कोणाचकडे तेवढी वेळ नाही आहे. तर त्यानंतरचा पेपर बघा, पेपर 6 250 गुण, सामान्य अध्ययन 3 त्यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्राच्या काही भारांसह असा हा पेपर असणार आहे. सामान्य अध्ययन 3 यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे. दुसरा आपण व्हिडिओ बनवू सेपरेट. त्यानंतरचा 7वा पेपर आहे सामान्य अध्ययन 4 त्यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. जे विद्यार्थी UPSCचा अभ्यास करत होते त्यांना ह्या अभ्यासक्रमाचा खूप फायदा होणार आहे. तर हे मी वाचत आहे. नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवाराची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा हा विषय खूप चांगला आहे आणि हा असायलाच पाहिजे. तसं तर प्रत्येक वर्गामध्ये अभ्यासक्रमाला हा विषय असायला पाहिजे. सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाशी व्यवहार करताना आपल्याला सामोरे जाव्या लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षाबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनाशी संबंधित समस्याबाबत उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा समावेश असेल. यामध्ये प्रश्नाचे पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास, केस स्टडी यांचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्राचा समावेश केला जाईल. त्यामध्ये बघा काय काय आहे. नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुख, मानवतेच्या नीतिमत्तेचे सार, निर्धार आणि परिणाम, नैतिकतेचे परिणाम. नीतिशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक व प्रशासक यांचे जीवन आणि शिकवण यातून धडे, मूल्य रुजविण्यासाठी कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्या भूमिका, अभिवृत्ती यामध्ये घटक, संरचना, कार्य यांचा प्रभाव आणि विचार व वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय अभिवृत्ती, सामाजिक परिणाम व पाठपुरावा, नागरी सेवासाठी अभियोग्यता आणि मूलभूत मूल्ये, त्यामध्ये सचोटी, निपक्षपणा आणि पक्षीय निपेक्षता, वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेसाठी समर्पण, सहानुभूती, सहिष्णुता आणि दुर्बल घटकाप्रती सहानुभूती, भावनिक बुद्ध्यांक, संकल्पना आणि त्याची उपयोगिता, प्रशासन आणि कारभारामध्ये त्याची उपयुक्तता आणि उपाययोजन, भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्त्वज्ञानांचे योगदान, लोकप्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्ये आणि नैतिकता, त्यामध्ये स्थिती व समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता आणि कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, विनियमन, संसद, विवेकबुद्धी, उत्तरदायित्व आणि नैतिक शासन, शासनामध्ये नैतिकता आणि नैतिक मूल्याचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि नीती निर्धारणामध्ये नैतिक समस्या, नियम प्रशासन. त्यानंतरचा दिलेला आहे प्रशासनामधील सभ्यता, लोकसेवेची संकल्पना, प्रशासन व सभ्यता यांच्या तत्त्वज्ञानात्मक आधार, माहितीची देवाणघेवाण आणि सरकारमधील पारदर्शकता, माहितीचा अधिकार, नीतिसंहिता, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा प्रदात्याचा दर्जा, सार्वजनिक निधीचा विनियोग, भ्रष्टाचाराची आव्हाने, वरील समस्यावरील घटकांचा अभ्यास. या ठिकाणी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर या समस्यावरील घटकांचा अभ्यास म्हणजे ह्या विषयामध्ये करण्यात येणार आहे. कोणतं? नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, सामान्य अध्ययन 4 पेपर क्रमांक 7 आहे आणि 250 गुणांसाठी आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. यामुळे कसं म्हणजे व्यक्तीमध्ये काय म्हणता येईल त्याला, म्हणजे
तो मॅच्युरिटी किंवा समंजसपणा ह्या अभ्यासामुळे येत असतो, की आपण कोणतेही म्हणजे भावनिक समस्या कोणती आली किंवा कोणतं पण काही समस्या आली तर त्या परिस्थितीमध्ये स्वतःला कसं स्टॅबल ठेवता येईल, कशा पद्धतीने निर्णय घेता येईल, अशा पद्धतीचं ते आहे. कारण आणि याचा उपयोग होतोच, कारण आपण कधी बातम्यांमध्ये म्हणजे ऐकत असतो की तो म्हणजे फलाना अधिकाऱ्याचं असं झालं, आत्महत्या केली, हे केलं ते असं. तर ह्या गोष्टी घडायला नको म्हणून हे अभ्यासक्रमातून त्यांना ते अधिकारी घडवण्यासाठीच हा असा अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. कारण एवढ्या समाजाची धुरा तेवढ्या मोठ्या अधिकाऱ्याकडे असते, तर त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, कारण त्यांच्या एका निर्णयामुळे म्हणजे जनतेला त्याचा फायदा किंवा तोटा होत असतो. म्हणून हा असा अभ्यासक्रम आहे, खूप चांगला अभ्यासक्रम आहे. त्यानंतर बघा पेपर 8 250 गुणाचा, पेपर 9 250 गुणांचा. हे कसं वैकल्पिक विषय आहे. पेपर 8 आणि पेपर 9 हे वैकल्पिक विषय आहे, म्हणजे हे आपल्याला निवडायचे आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या विषयामध्ये कोणते 2 विषय घेणार ते तुम्ही ठरवायचे असते. उमेदवारास वैकल्पिक विषयाची यादी हे दिलेली आहे. बघा यादी दिलेली आहे. पहिलं दिलं आहे कृषी, दुसरं दिलं आहे पशुसंवर्धन आणि पशुविज्ञान, तिसरं विषय दिलं आहे मानवशास्त्र, चौथा आहे जीवशास्त्र, पाचवा आहे रसायनशास्त्र, 6वा विषय आहे स्थापत्य अभियांत्रिकी, 7वा आहे वाणिज्य व लेखाशास्त्र, 8वा विषय अर्थशास्त्र दिलं आहे, 9वं विद्युत अभियांत्रिकी, 10वा विषय दिला आहे भूगोल, 11वा विषय भूशास्त्र, 12वा विषय दिला आहे इतिहास, 13वा आहे विधी दिलेला आहे, 14वा विषय आहे व्यवस्थापन, 15वा आहे मराठी साहित्य, 16वा आहे गणित, 17वा आहे अभियांत्रिकी, 18वा विषय दिला आहे व्यक्तिकशास्त्र, 19वा विषय दिला आहे तत्त्वज्ञान, 20वा विषय दिला आहे भौतिकशास्त्र, 21वा विषय दिलेला आहे राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, 22वा विषय दिलेला आहे मानसशास्त्र, 23वा विषय दिला आहे लोकप्रशासन, 24वा विषय दिलेला आहे समाजशास्त्र, 25वा विषय दिलेला आहे सांख्यिकी आणि 26वा विषय दिलेला आहे राज्यशास्त्र. अशा पद्धतीने हे विषय दिलेले आहे. 26 एकूण विषय दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला 2 विषय निवडायचे आहेत. तर हे जे आहे ते सगळ्या म्हणजे याचं मानवशास्त्र वगैरे असं सगळ्या विषयाचे त्यांनी डिटेल अभ्यासक्रमसुद्धा दिलेले आहे, पण मी संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम मी वाचत नाही. म्हणजे आता यामध्ये फक्त मी किती क्रमांकाचं आहे ते तर दुसऱ्याच मी व्हिडिओ तयार करते आणि त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण डिटेल अभ्यासक्रम सांगते. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांना जर राज्यसेवा 2025चा अभ्यास करायचा असेल तर त्यांना हा उपयुक्त होईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.